बहिणीचं घर म्हणजे काय असतं ना. जगासाठी ते एक घर असेल, पण माझ्यासाठी ते माहेरच्या मायेचा एक छोटासा कप्पा आहे. तिच्या मुलाचा तो निरागस चेहरा, तिच्या हातची ती चव, असं वाटलं बालपण पुन्हा एकदा डोकावून गेलं. कोल्हापूरच्या हवेतच एक वेगळी ओढ आहे. देवीला ओटी भरताना प्रसादाच्या रूपात मिळालेला आईच्या चरणावरचा गजरा असो किंवा पंचगंगेचं ते शांत पाणी असो, सगळ्या चिंता तिथेच विरघळून गेल्या. चिखली येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने मन मात्र तिथून निघायचं नावच घेत नव्हतं. ज्योतिबाच्या डोंगरावरचा प्रसन्न करणारा गजबजाट मनाला वेगळीच उभारी देऊन गेला. दर्शनानंतर मिळालेली शांती शब्दांच्या पलीकडे बरं का. आणि तिथल्या खरेदीची मजा तर वेगळीच. जिजूंच्या वाढदिवसानिमित्त केलेला कळंबा मिसळीचा बेत सगळ्यात भारी ठरला. मिसळ असावी तर अशी मनसोक्त खाल्ली तरी मन मात्र न भरणारी, अशी चव पहिल्यांदा खाल्ली. खरेदीसाठी पुन्हा आई महालक्ष्मीच्या परिसरात जाण्याचा परत योग आला. पापाची तिकटी परिसरात अस्सल कोल्हापुरी घ्यायला गेलो आणि ही घेऊ का ती अशा बुचकळ्यात पडल्याशिवाय राहणार नाही. सगळ्याच कोल्हापुरी अस्सल आणि डोळ्यात भरणाऱ्या होत्या. शेवटी येताना बहिणीने मायेनं तिच्या अंगणातली इतकी छान छान रोपं माझ्यासोबत दिली. ती वाढवताना तिची आठवण आता नेहमीच माझ्यासोबत राहील. व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.